तालुका मुख्यालय सिरोंचा पासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या सिरोंचा ते छत्तीसगडला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील वडघम पुलाजवळ काल रात्रीच्या सुमारास संरक्षण भिंत कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प करण्यात आली। या घटनेची माहिती मिळताच कुठल्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये यासाठी सार्वजनिक बांधकामाचे अभियंता सागर, गंगाधर आणि मोहित यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी बॅरिकेड्स लावून रात्री काही वेळेपर्यंत मार्ग बंद केला होता। सिरोंचा तालुक्यात सलग 3 दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले। आज सिरोंचा तसेच अन्य काही तालुक्यात प्रशासनाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। खबरदारीचा उपाय म्हणून आज 25 जुलैला सिरोंचा तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। वडघम येथील पुलाजवळ संरक्षण भिंत कोसळल्याने भविष्यात वाहतूक पुन्हा ठप्प होऊ नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन त्वरित मार्गावर उपाययोजना करावी आणि पडलेला खड्डा बुजविण्यात यावा अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे। प्रतिनिधी सुरेश तिपट्टीवार, NTV न्यूज रिपोर्टर, सिरोंचा, गडचिरोली।